पुढची बातमी पाहूया। एमपीएससीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे। स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सुधारित नियम तातडीने लागू होणार आहे। 10 लाखांपर्यंत दंड, 3 ते 5 वर्षांचा कारावास अशा स्वरूपाची शिक्षा होऊ शकते। पूजा खेडकर प्रकरणातून धडा घेत राज्य सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। अभिषेक मोठा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय, काय शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे आणि कोणते गैरप्रकार केल्यास ही शिक्षा होऊ शकते? तज्ञ पूजा खेडकर प्रकरण हे मोठ्या प्रमाणात आपल्याला देशभर गाजताना पाहायला मिळालेलं होतं आणि यूपीएससी पर्यंत त्याचे पडसाद जे आहेत ते जाताना दिसले आणि त्यामुळेच कुठेतरी यातनं राज्य सरकारनं धडा घेत या प्रकरणातनं मोठं पाऊल उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एमपीएससीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंतचा कारावासाची तरतूद करण्यात आली आहे। स्पर्धे परीक्षेतील जे काही गैरप्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये कुठेतरी सुधारित नियम तातडीने हे लागू होताना आपल्याला पाहायला मिळतील। सोबतच 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड असेल किंवा मग 3 ते 5 वर्षापर्यंतचा कारावास असेल, या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे। एकूण पूजा खेडकर प्रकरणामध्ये जो यूपीएससी ला मोठ्या प्रमाणात आपल्याला एक अडचणी ज्या आहेत त्यांना सामना करावा लागला होता आणि त्यामुळेच कुठेतरी येत्या काळामध्ये अशा प्रकारे जे कमिशन्स आहेत त्यांना कुठेतरी अडचणींचा सामना करण्यात येऊ नये। सोबतच आणि गैरप्रकार जे होतात आहे ते कुठेतरी टाळण्याचा प्रयत्न जो आपल्याला या माध्यमातून होताना दिसतोय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।